ओम नमो भगवते वासुदेवाय. आज आपण श्रीमद भगवत गीता यातील अध्याय 4 ज्ञान कर्म संन्यास योग यातला श्लोक 13 बघणार आहोत. भगवानुवाच चातुर्वर्ण्यं मया सृष्टं गुणकर्म विभागशः तस्य कर्तारमपि मां विद्य कर्तारम अव्ययम्. म्हणजे काय? गुणकर्माचा विचार करून मी 4 वर्ण निर्माण केले. हे सर्व मी करतो तरी मी अकर्ता आणि अविकारी आहे. ज्या जीवाचा जसा स्वभाव असेल त्यानुसार त्याचा वर्ण ठरतो. मनुष्य प्राणी मुळात एकच आहे. तथापि गुणभेदानुसार ते चतुर्विध होतात आणि त्या त्या वर्णानुसार त्याला त्याचे विहित कर्म नेमून दिले जाते. लोकसंग्रहाच्या दृष्टीने तुला हा विचार स्पष्ट करून सांगितला, असं भगवान अर्जुनाला म्हणतात. आता थोडंसं समजून घेऊया की हे कशाचं उत्तर देत आहेत, काय सांगत आहेत, काय सांगायचं आहे. तर थोडीशी पार्श्वभूमी लक्षात घेतली तर 4थ्या अध्यायाच्या सुरुवातीलाच भगवंत सांगतात की हा जो योग आहे ज्ञानकर्म योग, हा खूप पूर्वीचा आहे. हा मी सूर्याला सांगितला, सूर्याने मनूला सांगितला, मनूने इक्ष्वाकूला सांगितला आणि पुढे 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 तुम्ही मनुष्य लोक जे आहात ते विसरून गेलात, मोहामध्ये अडकलात. आणि मग अर्जुनाला असा निरागस प्रश्न पडतो की अरे भगवंता, तुझं तर आत्ताचा जन्म आहे, मग तू रवीला कसं बरं सांगितलंस? एवढ्या रवीचा जन्म तर किती आधीचा आहे, सृष्टीची निर्मिती किती आधी बरं झालेली आहे, मग आता कसं बरं तू सांगितलंस? मग यावर खूप सुंदर उत्तर भगवंत देतात. मग हे उत्तर देत असतानाच त्यातला हा एक भाग आहे. त्या उत्तराचाच भाग तो आहे की यदा यदा हि धर्मस्य, की जेव्हा जेव्हा या भूतलावर अधर्माचं राज्य होईल तेव्हा तेव्हा धर्म संस्थापनेसाठी मी जन्म घेईल. आणि मग पुढे जाऊन की मी कसा अविकारी आहे, मी कसा अविनाशी आहे, की मी ते सूर्याला सांगू शकतो कारण तेव्हा मी होतो. नंतर माझे अनंत जन्म झालेले आहेत आणि अनंत जन्म होऊन सुद्धा मी कसा या जन्मामध्ये मला सगळे जन्म आठवत आहेत आणि त्या जन्माच्या पापपुण्याचा मला विसर पडलेला नाही. माझ्या पूर्णपणे सगळं लक्षात आहे, पण तुला तो विसर पडलेला आहे असं ते अर्जुनाला सांगतात. आता त्याचाच हा पुढचा भाग आहे 13वा श्लोक. हा बऱ्याचदा खूप वापरला पण जातो की या श्लोकामध्ये भगवंत स्वतः सांगत आहेत की हे जे 3 गुण आहेत आणि 4 वर्ण आहेत. आता 3 गुण म्हणजे कुठले? सत्व रज तम. म्हणजे या जगामध्ये कुठलीच अशी गोष्ट नाही, कुठलंच असं कार्य नाही, कुठलाच असा विचार नाही जो सत्व रज आणि तम या कॅटेगरीमध्ये, या प्रकारामध्ये आपण मोडू शकत नाही. तर कुठलीही गोष्ट घ्या, तो या 3 प्रकारांमध्येच विभागला जातो. त्यामुळे सत्व रजतम हे सगळं मीच निर्माण केलेलं आहे. सत्व म्हणजे काय, रज म्हणजे काय आणि तम म्हणजे काय? तर सत्व म्हणजे की एकदम सात्विक गुण ज्याच्यात आहेत, एकदम सगळं चांगलं, पूर्ण ब्लॅक अँड व्हाईट आपण म्हणू शकतो की कुठलीच इच्छा नाही, षड्रिपूंची इच्छा नाही, फक्त भगवंताची इच्छा आहे. म्हणजे भगवंत प्राप्तीसाठी जो माणूस प्रयत्न करत आहे, ज्याने आपल्या विचारांवर विजय मिळवलेला आहे, असं जे काही आहे तो सात्विक माणूस. आणि त्याचे विचार जे असतात ते सत्वगुणाचे असतात. आणि जे रज असतात, रज म्हणजे काय की ग्रे एरिया, की तो चांगला पण आहे पण कधी कधी त्याला राग पण येतो, कधी कधी त्याला इच्छा पण होते, त्याला महत्वाकांक्षा पण आहे, त्याला असूया पण आहे, पण तरी देखील तो कुणाचं वाईट करणार नाही. म्हणजे साधारण मिडल वे आपण म्हणू शकतो. राजसी गुण, की सगळं हवं पण आहे आयुष्यात पण चांगल्या पद्धतीने हवं आहे, कुणाला असा त्रास देणार नाही, कोणाला मारणार नाही, असं म्हणजे कोणाला स्वतःहून त्रास देणार नाही असं म्हणू शकतो आजच्या जगात. आणि तम म्हणजे की राक्षसीच, की दुसऱ्याला त्रासच द्यायचा, चोरीच करायची, हिसकावूनच घ्यायचे, उरबाडूनच घ्यायचे, ते म्हणजे तम. म्हणजे साधारणपणे वरवर मी सांगितलंय की सत्व रज तमचा एक
बेसिक त्याचा जो डिफरन्सेस आहे, तर तसंच जे चतुर्वर्ण आहेत, चतुर्वर्ण म्हणजे कुठले? तर हे स्वतःच भगवंतांनी सांगितलेले आहेत की ब्राह्मण, क्षत्रिय, शूद्र आणि वैश्य हे चारही जे आहेत हे मीच निर्माण केलेले आहेत. याची निर्मिती मीच केलेली आहे. तर याच्यामध्ये जातीपातीचा विषय नाही. यामध्ये जो माणूस जे कर्म करतो त्यानुसार त्याचं विभागणी केलेली आहे आणि ही भगवंतानी केलेली आहे असं ते स्वतः सांगतायत गीतेच्या 13व्या श्लोकात. त्यामुळे म्हणजे असं आपण म्हणू शकतो जन्मावरून नाही. जो माणूस ज्या जन्मात जो माणूस ज्या कुटुंबात जन्मला म्हणून त्याचा तो वर्ण असं नाही. भगवंत स्वतः काय सांगतात की तुमचं जे कर्म आहे, तुम्ही जर खूप चांगले शिकलात तर तुम्ही ब्राह्मण ह्याच्यात मोडले जाल, ब्राह्मण वर्णामध्ये. तुम्हाला जर व्यापाराची आवड असेल तर तुम्ही वैश्यमध्ये मोडले जाल. जर तुम्हाला सैनिकी आवड असेल तर तुम्ही क्षत्रियमध्ये मोडले जाल. जर तुम्ही दुसरी कुठल्याही प्रकारची कामं केली की स्वच्छतेच्या प्रकारची, घाण साफ करायची, तर ती शूद्र या प्रकारात मोडले जाल. तर या पद्धतीने ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र अशी ही निर्मिती केलेली आहे. ही कर्मानुसार केलेली आहे. ज्याचं जसं कर्म त्याचा तसा वर्ण. पण यामध्ये भगवंत महत्वाचं या 4 वर्ण आणि 3 गुणांच्याही पलीकडे महत्वाचं ते काय सांगतात की हे सगळं करून सुद्धा जरी मी याचा रचयिता असलो तरी मी अकर्ता आहे आणि मी अविकारी आहे, अविनाशी आहे. अविकारी, अविनाशी, अकर्ता याचा काय अर्थ आहे ते महत्वाचं आपल्याला जाणून घ्यायचं आहे. तर याचं सगळ्यात अगदी बेसिक गोष्ट आहे डिटॅचमेंट. आपण जे काही कर्म करतो ते मी केलेलं आहे आणि आपण त्याच्याशी सहजपणे जोडले जातो. तसे भगवंत त्यांच्या कर्माशी जोडले जात नाहीत. ते सगळं करून सुद्धा त्यापासून अलिप्त राहतात, डिटॅच राहतात. म्हणून त्यांना अकर्ता असं म्हटलेलं आहे. म्हणून ते म्हणतात की मी अकर्ता आहे. या सगळ्याशी मी जोडलेलो नाही. हे सगळं मीच केलेलं आहे. तरी पण मी अकर्ता आहे, अविनाशी आहे. अविनाशी का बरोबर? कारण मी माझी शरीरं बदलली. जेव्हा जेव्हा गरज लागली तेव्हा तेव्हा मी अवतार घेतले, शरीरं बदलली. पण मी जो आहे तो अविनाशी आहे. मी पहिले पण होतो, सृष्टीची निर्मिती झाली तेव्हा पण मी होतो, नंतर आधीच्या अवतारांमध्ये पण मी होतो, आत्ताच्या अवतारामध्ये पण मी आहे, नंतर पण जेव्हा गरज लागेल तेव्हा मी अवतार घेणार आहे. पण यामध्ये माझ्या स्वत्वाचा विसर मला पडलेला नाही. आता जेव्हा आपण मनुष्य प्राणी जन्माला येतो, आपल्याला आपल्या आत्म्याबद्दल, आपल्या स्वतःच्या स्वरूपाबद्दल आपल्याला माहित नसतं किंवा आपली आठवण नसते, लक्षात नसतं. कारण आपण या जन्माच्याच रेख्यामध्ये इतकं अडकलेलो आहोत, इतक्या इच्छांशी जोडले गेलेलो आहोत, इथल्या कुटुंबाशी जोडले गेलेलो आहोत. त्यामुळे आपल्या मूळ स्वरूपाचा विसर आपल्याला पडलेला आहे, जो भगवंताला पडत नाही. म्हणून त्याला अकर्ता, अविकारी, अविनाशी असं म्हटलेलं आहे. त्यामुळे या 13व्या श्लोकाचा अर्थच हा आहे की जरी मी हे सगळं निर्माण केलेलं आहे, सृष्टीचा निर्माण करून त्यामध्ये 3 गुण, 4 वर्ण हे सगळं मी निर्माण केलेलं आहे आणि हे जे वर्ण आहेत हे तुमच्या कर्मानुसार ठरतात, हे तुमच्या जन्मावरून ठरत नाहीत. हे सगळ्यात महत्वाचं वक्तव्य भगवंत इथे करतात. आणि हे सगळं करून, एवढं मोठं काम करून सुद्धा मी अकर्ता, अविकारी, अविनाशी आहे. त्यामुळे आपल्याला सुद्धा आपल्या कर्मांमध्ये आपण सगळी कामं करून डिटॅच व्हायला शिकलं पाहिजे की जे विहित कर्म आहे. विहित कर्म हा खूप सुंदर शब्द आहे. ज्ञानेश्वरीमध्ये पण हा आलेला आहे. विहित कर्म म्हणजे जे तुम्हाला नेमून दिलेलं आहे. तुम्हाला आता समजा स्वयंपाक करायचा आहे, तुम्ही गृहिणी आहात, हे तुमचं नेमून दिलेलं कर्तव्य आहे. तुम्ही विद्यार्थी आहात, तुमचा अभ्यास करणं हे विहित कर्म आहे. तुम्ही नोकरीला जाताय, तिथे चोख काम करणं हे तुमचं विहित कर्म आहे. जे तुम्हाला नेमून दिलेलं आहे, जे तुमच्या वाट्याला आलेलं आहे, ते न चुकता त्याच्यामध्ये काहीही लांडी लबाडी करायची नाही. जे देवाने आपल्याला नेमून दिलेलं काम आहे, विहित कर्म आहे, ते चोखपणे काम करायचं.
पण हे मी करतोय हा भाव न ठेवता तो माझ्याकडून करवून घेतोय, भगवंत माझ्याकडून करून घेतोय, मी याचा नाही, हरिओम तत्सत म्हणायचं नाही. हे माझं नाही, हे त्यांनीच माझ्याकडून घडवून गेलेलं आहे. अशा बोधावर येऊन जेव्हा आपण काम करतो तेव्हा प्रत्येक केलेला प्रसाद होतो. प्रत्येक केलेलं जेवण हे प्रसाद होतं. प्रत्येक केलेलं काम हे देवाचं काम होतं आणि आपण सुद्धा अकर्ता होऊ शकतो. हरिओम तत्सत.